नमस्कार, चारुज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे पौष्टिक असं पालकचं सूप। तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पालक हा आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त असा आहे। पालकमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी तसेच B12 सुद्धा आहे। त्यामध्ये आयरनचं प्रमाण सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे। फायबर सुद्धा यात आहे। रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयुक्त असा पालक आहे। आपण मुलांच्या आहारात पालकचा समावेश हा केलाच पाहिजे। तर चला आता आपण रेसिपी पाहूया। तर त्यासाठी मी पालक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी टोपात पाणी गरम करून घेतलेलं, त्यात मी ही पालक आता 2 ते 3 मिनिटं इतकं शिजवून घेणार आहे। आणि इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे। तर पालक आपली बॉईल झालेलं तर मी याच्यामध्ये इन्स्टंट लगेच टाकलेलं आहे, जेणेकरून पालकचा कलर आपल्याला जसा हवा तसा भेटेल, हिरवागार। त्यामुळे ही प्रोसेस करायचीच आहे। तर आता मी ते पालक छान पिळून घेत आहे, जेणेकरून पाणी सर्व काढून टाकायचं। आणि आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं, एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। कलरसुद्धा किती छान आलेला आहे। तर आता त्यासाठी मी इथे घेतलेला आहे लसूण, बारीक चॉप करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता ते बारीक कट करून घेतलेला मी कांदा आहे, तो सुद्धा बारीकच कट करून घ्यायचा। त्यानंतर इथे मी 1 चमचा इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे बटर। तर ते गरम झाल्यानंतर इथे मी बारीक कट केलेलं लसूण टाकत आहे। तर लसूण 1 ते 2 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचा तेलामध्ये। तो परतून झाल्यानंतर आपल्याला यात कांदा टाकायचा आहे। तर कांदासुद्धा छान परतून घ्यायचा, जास्त ओव्हर कुक करायचा नाही कांदा। तर त्याला असं छान मिक्स करत राहायचं व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता आपला कांदा असा बऱ्यापैकी छान तयार झालेला आहे। तर त्याला असं मिक्स करतच राहायचं व्यवस्थित। त्यानंतर इथे मी 1 चमचा इतकं गव्हाचं पीठ टाकत आहे, ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि असं हलवतच राहायचं, जेणेकरून आपल्या पिठाच्या गोळ्या तयार होणार नाहीत। तसं छान खरपूस आपल्याला पिठाचा कलर चेंज होईल इतकं आपल्याला ते भाजून घ्यायचं छान तेलामध्ये। तर तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता तर इतपत आपल्याला छान ते भाजून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर इथे आपण पालकची प्युरी केलेली तर ती टाकायची। तर तुम्ही पाहू शकता कलर किती अप्रतिम आलेला आहे। तर आपल्याला पातळ घट्ट जसं हवं तसं आपण त्यात पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। टाकल्यानंतर छान हलवत राहायचं व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं, जेणेकरून पिठाची गोळी तयार होणार नाही। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। त्याला 1 ते 2 मिनिटं इतकं शिजवून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर मी टाकत आहे काळी मिरी। तर काळी मिरीने आपला फ्लेवर सूपाचा खूप छान येतो। त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर तुम्ही पाहू शकता आपलं सूप आता तयार झालेलं आहे। तर त्यानंतर इथे मी अमूलचं फ्रेश क्रीम टाकत आहे। तुम्ही इथे दूधसुद्धा वापरू शकता, माझ्याकडे क्रीम होतं तर मी इथे क्रीम वापरत आहे। दुधाने सुद्धा खूप छान लागतं आहे पालकचं सूप। तर एकदा छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर तुम्ही पाहू शकता कलर किती भारी आलेला आहे आपल्या सूपचा, आणि हे खाण्यासाठी सुद्धा तितकंच पौष्टिक आणि खूप चवीला होतं। तर तुम्ही हे पालक सूप नक्की एकदा ट्राय करून द्या मुलांना, तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आता मी एका बाउलमध्ये सर्व करत आहे। आपलं गरमागरम सूप खाण्यासाठी रेडी झालेला आहे। तर तुम्ही एकदा नक्की तुमच्या मुलांना ही रेसिपी करून द्या। आणि ते वरतून मी आता थोडंसं क्रीम टाकणार आहे। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।